सांगू इच्छितो की फक्त आणि फक्त विकासाचे कुठले मुद्दे नसल्यामुळं ही निवडणूक एक वेगळ्या वळणावर नेण्याचा भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी प्रयत्न आहे. त्याचं दूधचं दूध आणि पाण्याचं पाणी होईल. निवडणूक पुरता येणारे कोण व्यक्ती आहेत आणि 12 महिने काम करणारे कोण व्यक्ती आहेत. कारण बोरीचा विकास आपण मागच्या 10 वर्षामध्ये 4 पटीने या ठिकाणी आपण करू शकलो. धनशक्ती असेल, दबाव तंत्र असेल, या अनेक गोष्टी होऊन देखील बोरी प्रॉपर मध्ये जवळपास 750 ते 750ची मताधिक्य सन्मान्य विजयरावजी भांबरे साहेबांना या ठिकाणी मिळालं होतं. सन्मान्य दिदी 2012 मध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद मध्ये झालेला विकास कामे आणि माझ्या कार्यकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी एक छोटा कार्यकर्ता या नात्याने जिल्हा परिषद सदस्य असताना 2017 ते 2022च्या कार्यकाळामध्ये झालेल्या कामांचं त्या ठिकाणी आपण मूल्यमापन करावं. वचननाम्याच्या माध्यमातून जे मुद्दे त्यांना त्या ठिकाणी मी वचन दिले होते ते सर्व मुद्दे पूर्ण करण्यास आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी यशस्वी झालो आहोत. नुकत्याच महापालिका निवडणुका संपल्या व जिल्हा परिषद निवडणुकीची लगबग चालू झालेली आहे. परभणीच्या नगर परिषदेमध्ये महायुतीला चांगल्या प्रकारे बहुमत मिळालं व परभणी महापालिकेत महायुतीला जसं भेटावं तसं बहुमत मिळालं नाही. तर सर्व आता भाजप व महायुती आता जिल्हा परिषदेकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. परभणी जिल्ह्यात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये व आपण आज अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत की ज्यांच्याकडं बोरी आणि बोरी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद हे त्यांच्या ताब्यात होती. मागील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी आपल्या सोबत आहेत. अजय भैया, बोरी म्हणलं तर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा इथं गाव आहे आणि त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि तुम्ही मागेही जिल्हा परिषद प्रतिनिधित्व केलेलं आहे. तुमची ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे. तुम्ही कोणते मुद्दे घेऊन आता निवडणुकीत समोर जाणार आहात? खरं पाहिलं तर बोरी जिल्हा परिषद गटाची निवडणूक ही 2012 पासून या ठिकाणी आम्ही लढवत होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं. 2012 मध्ये आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदया या ठिकाणी जिल्हा परिषद गटाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. त्यावेळेस 180 मतांनी आमचा त्या ठिकाणी पराभव झाला. परंतु पराभव झाल्यानंतर न खचता आम्ही त्या ठिकाणी सतत लोकांच्या सेवेत कार्यरत राहिलो आणि त्याचीच एक फलश्रुती म्हणून 2017 मध्ये बोरी आणि परिसरातील बोरी जिल्हा परिषद गटातील सर्व लोकांनी त्या ठिकाणी मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि बहुमताने त्या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर जे विकासाचे कामं मागे बोरीच्या इतिहासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांकडनं जे होणे अपेक्षित होते, भूतन भविष्यातील अशी कामे या ठिकाणी बोरी आणि बोरी जिल्हा परिषद गटातील सर्व गावांमध्ये आम्ही करण्याचा निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न केला. आदरणीय भांबरे साहेब असतील, तत्कालीन आमचे सन्मान्य पालकमंत्री नवाबजी मलिक साहेब असतील, माझ्यासोबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय राजेदादा विटेकर सध्याचे आमदार ते असतील, त्याच्यानंतर सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून अनेक विकासाचे कामं मागच्या अनेक वर्ष झाली नाही असे प्रलंबित राहिलेले प्रश्न आपण बोरी आणि परिसरात या ठिकाणी मार्गी लावले आणि त्याच विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही येणारी जिल्हा परिषद निवडणूक या ठिकाणी लोकांच्या सामोरे जाणार आहोत. या निवडणुकीत तुमचं विजन काय आहे? मी जसं तुम्हाला आताच म्हटलं की विजन फक्त विकास आणि विकास. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आमचं तुम्ही जर बघताल तर ह्या जिल्हा परिषदचं आमचं प्रचाराचं टॅगलाईनच आहे, काम करत आलोय आणि काम करत राहू. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कामाच्या जोरावर सतत लोकांच्या मध्ये या ठिकाणी जात असते. आमचे सन्मान्य नेते अजितदादा पवार साहेबांची कार्यपद्धती आपल्याला माहित आहे. कामाच्या जोरावर सकाळी 6 वाजल्यापासून आदरणीय दादा असतील, आमचे सन्मान्य मतदारसंघाचे नेते आदरणीय विजयरावजी भांबरे साहेब असतील, सुरेशभाई नागरे असतील, हे सर्वजण कामाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पुढे जाणार आहोत. आणि राहिला प्रश्न विजनच्या बाबतीत बोलायचं झालं तर बोरी नुकताच आम्ही त्या ठिकाणी अप्पर तहसीलचा प्रस्ताव आपल्याला शासन दरबारी त्या ठिकाणी कमिशनर ऑफिसकडनं अग्रेषित झालेला आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय करणे आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही बोरी आणि परिसरातील राहिलेले करपरा नदीचं फरशीकरण असेल, करपरा कॅनलचं फरशीकरण असेल, त्या ठिकाणी लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहेत त्या निश्चितच आम्ही या ठिकाणी करणार आहोत. सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी 132 केवीचं बोरीकरांचं जे स्वप्न आहे त्यासाठी देखील सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निश्चितच ते 132 केवी देखील मंजुरीच्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अजय, मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला.
केंद्रात राज्यात भाजप आहे, केंद्रात भाजप आहे, सगळीकडे भाजप झाले. तुमच्या विरोधात थेट भाजपची लढत होणार आहे. पालकमंत्री या विशेष लढती तुमच्या विरोधात आहेत. तुम्हाला काय वाटतं किती टफ फाईट होईल तुमची आणि भाजपची? डायरेक्ट थेट तुमची आणि भाजपची फाईट होणार आहे. भाजपची आणि आमची जरी फाईट आपण मानत असताल तर मी तसं बिलकुल या ठिकाणी मानत नाहीये. कारण 24 तास लोकांमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे, 24 तास लोकांच्या अडीअडचणी सोडवणारा जो व्यक्ती आहे, त्या व्यक्ती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्याकडे बोरी आणि परिसरात या ठिकाणी पाहिलं जातं. त्यामुळे बीजेपीची जरी स्ट्रेट फाईट असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्मान्य अजितदादा पवार साहेबांचं सारखं खंबीर नेतृत्व आमच्या पाठीशी असल्यामुळे आणि बोरी आणि परिसरातील लोक सुज्ञ आहेत. तुम्हाला माहित असेल की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील प्रचंड धनशक्ती असेल, दबाव तंत्र असेल, या अनेक गोष्टी होऊन देखील बोरी प्रॉपर मध्ये जवळपास 750 ते 750ची मताधिक्य सन्मान्य विजयरावजी भांबे साहेबांना या ठिकाणी मिळालं होतं. आणि मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटेल की 750 मताधिक्य असून देखील पिपाणीला जवळपास 525 ते 550 मतदान या ठिकाणी या बोरी गावामध्ये या ठिकाणी गेलं होतं. त्याच पद्धतीनं वर्णा पंचायत समितीमध्ये देखील बऱ्यापैकी मताधिक्य आम्हाला विधानसभेला असल्यामुळं मला त्या गोष्टीची आज तरी मला फिकीर वाटत नाही की बीजेपी आणि राष्ट्रवादीमध्ये आमची फाईट असेल. आणि बीजेपी केंद्रात जरी सत्तेत असेल, राज्यात जरी सत्तेत असेल, त्यांच्या सन्मान्य दिदी पालकमंत्री जरी असतील तरी बोरी आणि परिसरातील लोकांना माहित आहे या बोरी गावाचा आणि परिसराचा विकास जर कोण करू शकत असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वसामान्य कार्यकर्ते या ठिकाणी करतील. आणि आपण नगरपालिकेत बघितलं की जिंतूर आणि सेलू तुमच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या ताब्यात नाही, दोन्ही गेले. कारण पालकमंत्र्यांचं विशेष या निवडणुकीत लक्ष होतं. त्याचप्रमाणे बोरीतही ते लक्ष घालणार आहेत. मग तुम्हाला वाटतं का पालकमंत्री तुमची डायरेक्ट फाईट समोरच्या उमेदवारासोबत नाही, चौधरी मॅडम सोबत नाही, तुमची फाईट डायरेक्ट पालकमंत्र्यांसोबत आहे, तर ही फाईट जेवढी तुम्हाला वाटते इझी गोईंग तिकडे जाणार आहे? एक्झॅक्टली मी तेच तुम्हाला सांगतोय की जसं आपण म्हणतात की सन्मान्य पालकमंत्री महोदयांसोबत आमची डायरेक्ट फाईट जरी असेल तरी सन्मान्य दिदी त्यावेळेस 2024 मध्ये विधानसभेला निवडणुकीला उभे असताना देखील बोरी आणि परिसरात त्याच पद्धतीची फाईट यापूर्वी झालेली आहे. स्वतः वैयक्तिक दिदी असताना जर बोरी भया पण जेव्हापासून त्या पालकमंत्री झाल्या तर जिंतूर आणि सेलू मध्ये तुमच्या पक्षाला गळती लागली. तुमचा पक्ष तिथं ज्या प्रकारे परफॉर्मन्स करायला पाहिजे तसा परफॉर्मन्स झाला नाही, सतत तुमच्या पक्षाला नाही आली. तर आता त्या पालकमंत्री आहेत आणि त्या राज्यामध्ये, तर आता परिस्थिती वेगळी असणार आहे का नाही तुम्हाला काय वाटतं? कारण जिंतूर तुमच्या हातातून गेलेला आहे. जिंतूर जरी हातातून गेला असेल तर जिंतूर का हातातून गेलं त्या सर्व टेक्निकल गोष्टी आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी अधिक मतदान घेतलं आणि त्यामुळे टेक्निकली राष्ट्रवादीचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु जिल्हा परिषदचा जर आपण सर्वसामान्य परिस्थिती जर बघितली, जिंतूर मतदारसंघामध्ये मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य या सर्व ग्रामीण क्षेत्रामध्ये आहेत. आणि आपण जे म्हणता की गळती लागलेली आहे, गळती लागली असं मी या ठिकाणी मुळीच मानणार नाही. कारण जे कोणी गेले आहेत ते कुठल्या तरी दबावाखाली म्हणा किंवा कुठल्या तरी प्रलोभनाला बळी पडून त्या ठिकाणी त्यांनी पक्षांतर करून त्या ठिकाणी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेली आहे. परंतु आमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते, अनेक कार्यकर्ते आजही आहेत जे जीवाचं रान करून येणारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता जिल्हा परिषदेवर फडकेल यात मला ती मात्र शंका नाही. दुसरं एक बघितलं तर मी बोरीमध्ये फिरलो तर लोकांचं चर्चा आहे, बोरी जे ग्रामपंचायत आहे ते विरोधकाला काम करायला एनओसी देत नाही म्हणे. तुम्ही म्हणजे जे विकास कामे करायची जे सत्ताधारी लोक आहेत त्यांना तुम्ही एनओसी देत नाही गावात काम करायला. तुम्ही चांगला प्रश्न विचारला. तुम्हाला मला सांगायला आनंद होईल की जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर 2012चा उल्लेख या ठिकाणी मी आवर्जून करेल. 2012 मध्ये माझ्या पत्नीचा त्या ठिकाणी सन्मान्य पालकमंत्री जिल्हा परिषद उमेदवार बोरीत असताना 180 मतांनी त्या ठिकाणी पराभव झाला. त्यानंतर त्यांच्या विचाराची ग्रामपंचायत होती, त्यांच्या विचाराची जिल्हा परिषद होती, त्यांचे वडील सन्मान्य बोर्डीकर साहेब त्या ठिकाणी आमदार होते. त्यांची सत्ता राज्य सरकारमध्ये त्यांची सत्ता होती, केंद्रात त्यांची सत्ता होती. आणि त्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस विरोधी पक्षाला किंवा त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात होतो, आम्हाला त्यावेळेस एनओसी साठी, विकास कामांसाठी एनओसी त्यांच्या विचाराची ग्रामपंचायत असताना या आधी कधीही देण्यात आलेली नाही. परंतु मला सांगायला आनंद होईल की आम्ही विकासाच्या बाबतीत या ठिकाणी राजकारण बिलकुल करत नाहीत. त्याचं एक उत्तम उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर महानुभाव, आमच्या बोरीमध्ये महानुभाव पंथीय समाज भरपूर या ठिकाणी बहुसंख्येने आहे. आणि आदरणीय बालव्यास राजूरकर महाराज देखील या ठिकाणी आहेत. त्यांचा मानणारा शिष्यवर्ग मोठा आहे. त्यांना
जिल्हा नियोजन समितीमधनं त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्हाला जिल्हा नियोजन समितीकडनं आम्हाला या ठिकाणी निधी मिळणार आहे, परंतु आपण आम्हाला एनओसी दिली तर निश्चितच त्याचा आम्हाला फायदा होणार आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की विकास कामामध्ये आम्ही त्या ठिकाणी कुठेही राजकारण करत नाहीत. मला सांगायला आनंद होईल की ग्रामपंचायतने एनओसी दिल्यानंतर त्या ठिकाणी 20-20 लाख रुपयाचा निधी बोरी गावात पडलेला आहे. त्यामुळे जे कोणी असं म्हणते की ग्रामपंचायत एनओसी देत नाही, मी उलट त्याच्या असं म्हणेल की त्यांना काम करायचं नसते आणि त्याचं कुठंतरी खापर फोडायचं असते तर ते ग्रामपंचायत एनओसी देत नाही, यामुळे त्यांनी त्या ठिकाणी तसा प्रोपागंडा केलेला आहे. परंतु तसा कुठलाही नाहीये. उलट त्यांना अशी धारणा होती की बोरी ग्रामपंचायत एनओसी देत नाही आणि त्यामुळे त्यांनी प्रत्येक जे व्यक्ती त्यांच्याकडे जाईल किंवा जे लोक जातील त्यांच्याकडे त्यांना प्रत्येकाला त्या सांगत गेल्या की आम्ही तुम्हाला इतक्या कोटीचा निधी टाकू, आम्ही तुम्हाला इतक्या लाखाचा निधी टाकू, पण आम्हाला ग्रामपंचायत एनओसी देत नाही. म्हणजे या विकास कामामध्ये त्यांना जे राजकारण करायचं होतं तसं आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विकास कामामध्ये राजकारण करायचं नाही. माझे जे कोणी हे राजकारण करत आहे त्यांना एकच विनंती करायची, सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. आम्ही जर 50 लाखाचा, आम्ही जर 1 कोटीचा निधी बोरी आणि परिसरासाठी आणू तर आपण सन्माननीय पालकमंत्री आहात, आपण 5-5 खात्याचे त्या ठिकाणी राज्यमंत्री आहात. मी जर 1 कोटीचा निधी आणला तर बोरी आणि परिसराच्या विकासासाठी आपण निश्चितच 2 कोटीचा निधी आणाव. आणि मी तुम्हाला परत ह्या अनुषंगाने एक गोष्ट सांगू इच्छितो की रामेश्वर सोमेश्वर महादेव मंदिराच्या जाहीर भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये मी आपणाला सर्वांना गावकऱ्यांना विनंती केली होती की आदरणीय दिदींनी जसं मी महादेव मंदिराचा 2 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी राज्य शासनाचा पाठपुरावा करून आणला, त्याच धर्तीवर जर सन्मान्य दिदींनी आमचा एकूण 15 कोटी रुपयाचा आराखडा आहे तो जर आदरणीय दिदींनी त्या ठिकाणी मान्य केला तर अजय चौधरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्मान्य दिदींचा मी बाजार मैदानात जाहीर सत्कार करेल. हा सुद्धा बोललेला, रोखठोकपणे बोललेला हा अजय चौधरीचा आहे आणि त्यावरही मी आज कायम आहे. मग त्यांनी मान्य नाही केलं का तुम्ही बोलले तर? त्याच्यानंतर त्यांनी निधीचा काही विषय नाही. आणि आजही आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, त्यांनी जर बोरीसाठी कुठलाही विकास कामाचा निधी देण्याचा प्रयत्न देण्याचा मानस जर दर्शवला तर बोरी ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांना कुठलीही अडचण विकास कामामध्ये आम्ही होऊ देणार नाही, हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की फक्त आणि फक्त विकासाचे कुठले मुद्दे नसल्यामुळं ही निवडणूक एक वेगळ्या वळणावर नेण्याचा भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि तो निश्चितच बोरी आणि परिसरातील जनता हाणून पडल्याशिवाय राहणार. अशा वेळी तुम्ही मागच्या वेळेस एक वचननामा प्रकाशित केला, त्या वचननाम्याची पूर्तता झाली आणि तुमच्या हातात नवीन एक वचननामा आहे. मग या वचननाम्याची पूर्तता होणार आहे का? मागच्या वचननाम्याची पूर्तता झाली का नाही झाली तुमच्याकडून? चौथा स्तंभच्या माध्यमातून मी सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो की आमचा प्रत्येक निवडणुकीचा, म्हणजे ग्रामपंचायत असो, जिल्हा परिषद असो, कुठलीही निवडणूक असो, त्या ठिकाणी आमचा या ठिकाणी वचननामा प्रसिद्ध होत असतो. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होईल की 2017 मध्ये ज्यावेळेस सर्व बोरी आणि परिसरातील जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी त्यावेळेस मी जे वचननाम्याच्या माध्यमातून जे मुद्दे त्यांना त्या ठिकाणी मी वचन दिले होते ते सर्व मुद्दे पूर्ण करण्यास आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी यशस्वी झालो आहोत. आणि आपण बघत असाल की याही वेळेस आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वचननामा या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे. त्यामध्येही आम्ही बोरी नवीन तालुका निर्मितीसाठी या ठिकाणी प्रयत्न करणार असल्याचं वचन दिलेलं आहे. बोरी नगरपंचायत निर्मिती करण्यासाठी देखील आम्ही या ठिकाणी वचन दिलेलं आहे. 132 kV ची उभारणी करण्यासाठी देखील आम्ही 100% या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. बोरी खूप मोठं मार्केटचं ठिकाण आहे आणि त्या मार्केटचं ठिकाण असल्यामुळे नवीन बसस्थानकची निर्मिती देखील करण्यासाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत. बोरी परिसरात एक सुसज्ज असं मिनी स्टेडियम उभारणी आम्ही करू असं देखील या ठिकाणी आम्ही वचन दिलेलं आहे. बोरी मार्केट हे जवळपास निजामकालीन व्यापारपेठ असल्यामुळे जवळपास परिसरातील 70-80 गावातील लोक या ठिकाणी व्यापारासाठी येतात आणि त्या अनुषंगाने ग्रामपंचायतच्या मालकीचे सध्या जे आमचे जवळपास 120च्या आसपास छोटे मोठे गाळे या ठिकाणी आहेत. अत्यल्प दरामध्ये जे गाळे आहेत त्याच धर्तीवर आणखीन 100 गाळे या ठिकाणी उभारून गावातील होतकरू व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध करणार आहोत. सुसज्ज नाट्यगृहाची देखील निर्मितीची या ठिकाणी आम्ही या ठिकाणी वचन दिलेलं आहे. बोरी अंतर्गत जे शेतरस्ते आहेत त्या सर्व शेतरस्त्यांना VR चा नंबर देऊन सर्व शेतरस्ते डांबरीकरण करण्याचा वचन देखील आम्ही या आमच्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे. बोरीमध्ये अंतर्गत जितकेही रस्ते या ठिकाणी पाईपलाईनमुळे नादुरुस्त झालेले आहेत, सिमेंट रोड असतील, नाली असतील, ते सर्व रस्ते आम्ही या ठिकाणी पूर्ण करण्याचं बोरीकरांना वचन दिलेलं आहे. महिला बचत गटाची खूप मोठी चळवळ आमच्या बोरी शहरामध्ये आहे.
ज्या बोरीला ज्या उमेदवार आहेत महिलाच आहेत, दोन्ही उमेदवार महिला आहेत आणि सरपंच महिलाच वाटतं ना बोरीच्या. महिलांसाठी काय तुम्ही विशेष काम केले का तुमच्या ज्या कार्यकाळात? सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोरी ग्रामपंचायतच्या स्थापनेपासून आपण जर बघितलं तर महिला सरपंच आणि उपसरपंच देखील महिला ह्या बोरीच्या इतिहासात पहिल्यांदा जर कोणी करू शकलं तर ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनंच या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यामुळे आपणाला कळत असेल की महिला ग्रामपंचायत सरपंच आणि महिलाच ग्रामपंचायत उपसरपंच असल्यामुळे महिलांच्या प्रश्नांविषयी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किती जागरूकतेने या ठिकाणी आम्ही काम करत आहोत. बोरीमध्ये जवळपास 110 महिलांचे बचत गट आहेत आणि मला सांगायला आनंद होईल की या 110 महिला बचत गटांमध्ये आपण दर महिन्याला ग्रामपंचायतमध्ये आदरणीय सरपंच मॅडम असतील, उपसरपंच मॅडम असतील, सर्व आमच्या महिला ग्रामपंचायत सदस्य असतील, यांच्यासोबत आम्ही एक समन्वय बैठक त्या ठिकाणी घेत असतो. बोरीतील महिला बचत गटांचे अनेक असे उद्योग त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून, जिल्हा परिषदचा प्रतिनिधी असताना जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे आम्हाला करणं शक्य झालं त्या सर्व बचत गटांना उत्पादन जे आहेत त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे असेल, त्यांना आठवडी बाजार जिंतूर तालुक्यातील सर्व आठवडी बाजारमध्ये जागा उपलब्ध करून देणं असेल, ग्रामपंचायतच्या मालकीचे गाळे त्यांना उपलब्ध करून देणं असेल. आता जवळपास ग्रामपंचायतच्या मालकीच्या ज्या काही जागा असतील त्या महिला बचत गटांना स्वावलंब होण्यासाठी त्यांना जी जागा लागते, कारण बोरी मार्केट हे खूप मोठं मार्केट आहे. जवळपास मार्केट रेटच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर 18-19 हजार रुपये स्क्वेअर फीटची जागा रेट या बोरी शहरामध्ये आहेत. हे कशामुळे होऊ शकलं? कारण बोरीचा विकास आपण मागच्या 10 वर्षामध्ये 4 पटीने या ठिकाणी आपण करू शकलो. आणि इतक्या महागाच्या जागा महिला बचत गटांना, माझ्या भगिनींना घेता येत नाहीत. त्यांनी आम्हाला विनंती केली की भैया आम्हाला उद्योग करण्यासाठी आमच्याकडे भांडवल आहे, आमच्याकडे महिलांचं संख्याबळ आहे, आमच्याकडे मनुष्यबळ आहे, परंतु जागा नसल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी आमचा उद्योग उभा करता येत नाही. आणि ती विनंती ऐकल्यानंतर आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी जागा देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि अशा बऱ्याचशा महिला त्या ठिकाणी आम्ही स्वावलंब करण्याच्या दिशेने एक चांगलं पाऊल या ठिकाणी उचललेले आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये देखील ज्या काही महिलांचे जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न मार्गी लागण्यासाठी निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी वचनबद्ध असणार. काय आवाहन करणार बोरीच्या जनतेला? बोरीच्या जनतेला मी एकच आवाहन करणार आहे की मी जसं तुम्हाला म्हटलं की सन्मान्य दिदी 2012 मध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य होत्या. सर्व केंद्र ते ग्रामपंचायत पर्यंत सत्ता केंद्र त्यांच्या ताब्यात होते, परंतु त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषद मध्ये झालेला विकास कामे आणि माझ्या कार्यकाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी एक छोटा कार्यकर्ता या नात्याने जिल्हा परिषदेचे असताना 2017 ते 2022च्या कार्यकाळामध्ये झालेल्या कामांचं त्या ठिकाणी आपण मूल्यमापन करावं. काम करणारा कोण व्यक्ती आहे, निवडणूक पुरता येणारे कोण व्यक्ती आहेत आणि 12 महिने काम करणारे कोण व्यक्ती आहेत, याचं मूल्यमापन करूनच आपण सदसद विवेक बुद्धीनं त्या ठिकाणी येणाऱ्या 5 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करावं, एवढंच या ठिकाणी मी जनतेला आवाहन करतो. अशा वेळा तुमच्या विरोधात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा तुमच्या गावात होणार आहेत. काय वाटतं किती मोठं आव्हान आहे? मुख्यमंत्री सभा तुमच्या विरोधात होईल असं मी ऐकायलो. खरं पाहिलं तर सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब एक खूप मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी आहे, परंतु माझ्यासारख्या सामान्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या गटामध्ये देवाभाऊ येत आहेत. मी जनतेच्या वतीनं त्यांचं निश्चितच या ठिकाणी स्वागत करेल. परंतु मागच्या 5 वर्षामध्ये अजय चौधरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे विकासाचं एक खूप मोठं जाळं या ठिकाणी विणलेलं आहे आणि विकासाचा मुद्दा भाजपकडे नसल्यामुळे भाजप या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाला बोरीमध्ये प्रचार सभेला आणत आहेत असं कळतंय. आणलं तर त्यांचं स्वागतच आहे, परंतु आपणच याच्यावरून अंदाज लावू शकता की विकास कामाच्या मुकाबल्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांना बोरी या ठिकाणी यावं लागत आहे. याच्याहूनच माझ्या कामाची पावती मला मिळाली किंवा लोक पण देतील असं मला ते गाणं जे आहे तुमचं काम करत आलं ते सूट होतं का तुमच्यावर? येणाऱ्या 5 तारखेला निश्चितच या गाण्याचं जनता उत्तर देईल असं मला 100% या ठिकाणी खात्री आहे. कारण
आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किंवा माझ्या वडिलांपासून आदरणीय अशोकरावजी चौधरी साहेब असतील, ते पंचायत समिती सभापती होते. माझे आजोबा आदरणीय कैलासवासी नानासाहेब तात्यासाहेब चौधरी हे चारठाणा गटातून जिल्हा परिषद सदस्य होते. आणि ज्या ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किंवा आमच्या कुटुंबियांकडे लोकांनी अ, सेवा करण्याची आम्हाला संधी दिली, त्या संधीचं निश्चितच आम्ही सोनं केलेलं आहे, यातील मात्र शंका नाही.